दुसऱ्या श्रावण गुरुवारी महिलांनी कोणती पूजा करावी? दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगांचा प्रभावी उपाय कसा करावा? हा उपाय केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिना हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. गुरुवार हा देवीच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक महिला कुटुंबाच्या सुखासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी विशेष पूजा करतात. या दिवशी आपल्याला लवंगांचा प्रभावी उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. आपलं देवघर स्वच्छ करून भगवान शिव आणि माता दुर्गेची पूजा करायची आहे. देवीला हळद, कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात. त्यानंतर दिवा आणि उदबत्ती लावावी. ही सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला लवंगांचा हा उपाय करायचा आहे. आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि देवीला या 5 लवंगा अर्पण करायच्या आहेत. आणि या लवंगा अर्पण करत असताना आपल्याला देवीचा एक मंत्र म्हणायचा आहे. ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः असं म्हणून आपल्याला या लवंगा देवीला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा देवीसमोर व्यक्त कराव्यात आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. हे उपाय धार्मिक श्रद्धेवर आधारित आहेत. त्यामुळे श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही दुसऱ्या श्रावण गुरुवारी कोणती पूजा करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सखी सोबती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.